निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1 जिल्हा नाशिक या पथकाची दीव आणि दमण या केंद्रशासित प्रदेशातील विदेशी मद्यसाठ्याची अवैधरित्या होत असलेल्या वाहतुकीविरोधात कारवाई। निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1 जिल्हा नाशिक या पथकाला मिळालेल्या बातमीनुसार आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई विजय सूर्यवंशी भा.प.से माननीय संचालक अंब व दक्षता प्रसाद सुर्वे माननीय विभागीय उपायुक्त नाशिक विभाग नाशिक श्रीमती उषा वर्मा माननीय अधीक्षक नाशिक श्री शशिकांत गरणे माननीय उपअधीक्षक असु तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक 1 जिल्हा नाशिक यांनी दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल द किकर समोर 10वा मैल ओझर शिवार ओझर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे दारूबंदी गुन्ह्याकामी सापळा रचून वाहन तपासणी करताना एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप चारचाकी मालवाहतूक वाहन जिच्यावर प्रादेशिक परिवहन क्रमांक MH15 JC 4966 हे चारचाकी संशयित वाहन तपासणी कामी थांबविण्याचा प्रयत्न करत असताना सदर वाहन चालकाने वाहनाची गती वाढवत अधिकारी कर्मचाऱ्यांना चकवा देण्याचा प्रयत्न केला, परंतु पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी संशयित वाहनाचा पाठलाग करून मोठ्या धाडसाने वाहनास अडवले व वाहनातील चालकास जागी चढवून सदर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये पाठीमागील बाजूला वाहनाच्या ट्रॉलीमध्ये लाकडी भुशाने भरलेल्या गोण्या दिसून आल्या व त्याखाली दीव आणि दमण केवळ येथेच विक्रीकरिता असलेला परराज्यातील विदेशी मद्यसाठा मिळून आला। म्हणजेच सदर वाहनाचा चालक दीव आणि दमण येथील विदेशी मद्यसाठ्याची इतर इस्मांच्या वतीने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असताना अवैधरित्या वाहतूक करत असताना मिळून आला आहे। वाहनासह परराज्यातील विदेशी मद्यसाठा जप्त केला असून सदर वाहनासोबत असलेला संशयित इसम नामे परवेज बच्चे खान वय वर्ष 38 राहणार मनीष रायकी चाल हरीश कंपनीच्या समोर यशोधाम तालुका उमरगाम जिल्हा वलसाड गुजरात 396170 हल्ली मुक्काम धनोली भिलाड गाव तालुका उमरगाम जिल्हा वलसाड गुजरात यास अटक करण्यात आलेली आहे। तसेच सदर गुन्ह्यात मद्यसाठा घेणारा व पुरवठादार तसेच जप्त वाहन मालक यांच्या विरोधात व इतर अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंदविला आहे। सदर कारवाईत विविध ग्रँडचे दीव आणि दमण केंद्रशासित प्रदेशातील निर्मित व दादरा आणि नगर हवेली व दीव आणि दमण येथेच विक्रीकरिता असलेले विदेशी मद्याचे एकूण 105 बॉक्स व एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनी निर्मित बोलेरो पिकअप चारचाकी मालवाहतूक वाहन प्रादेशिक परिवहन क्रमांक MH15 JC 4966 एक मोबाईल संच व मद्यसाठा लपविण्याकरिता वापरण्यात आलेल्या लाकडी भुसा गोण्या असा एकूण रुपये 18,60,200 किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1 जिल्हा नाशिकचे दुय्यम निरीक्षक श्री गणेश बा नागरगोजे श्री रोहित केरीपाळे सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री PY गायकवाड जवान सर्व श्री दीपक आव्हाड संदीप देशमुख विजेंद्र चव्हाण सागर पवार मुस्तफा तडवी महिला जवान श्रीमती अनिता भांड यांनी सदरची कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। सदरील गुन्ह्याचे कारवाई करता निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अ विभाग व त्यांच्या अधीनस्थ अधिकारी व कर्मचारी यांनी मदत केली। सदरील गुन्ह्याचा तपास दुय्यम निरीक्षक श्री ग बा नागरगोजे हे करीत आहेत। त्याचप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जनतेस आवाहन करण्यात येते की कुणालाही अवैध मद्य निर्मिती विक्री व वाहतुकीबाबत काही माहिती असल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांक 180 023 39 999 अथवा व्हॉट्सॲप तक्रार क्रमांक 84 22 00 11 33 यावर माहिती देण्यात यावी। माहिती पुरविणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण नाशिक।